नेहमी वांग्याची रस भाजी, भरीत किंवा भरली वांगीच कशाला हो करायची. आपण एक मस्त चटपटीत नवीन प्रकार करूया. हिरव्या ग्रेव्ही मधले वांग्याचे काप आणि बरोबर दही भात एकदम बेस्ट. ही बघा एकदम ताजी कोवळी हिरवीगार वांगी. त्यांचा देठ काढून असे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे काप त्या पाण्यात बुडवायचे. म्हणजे ते काळे पडत नाही, त्यांच्यावर राप चढत नाही. इथे 2 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. पाण्यात ठेवलेले वांग्याचे काप बाहेर काढून प्रत्येक काप या पिठामध्ये दोन्ही बाजूंनी छान अगदी घोळवून घ्यायचा. आता हे सगळे घोळवलेले वांग्याचे काप आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे. त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घालायचं. मध्यम आचेवर हे सगळे काप त्या पॅनमध्ये ठेवायचे आणि दोन्ही बाजूंनी थोडंसं तेल सोडून छान सोनेरी रंगावर अगदी खरपूस भाजून घ्यायचे. वांगी कोवळी असली की ते भाजायला जराही वेळ लागत नाही, अगदी पटकन भाजले जातात. काय मस्त रंग आलाय बघा. हे काप नुसते खायला सुद्धा एकदम भारीच लागतात. इथे 1 टेबलस्पून तेलामध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. हा कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. इथे आपण एक वाटण करून घेतोय. 3-4 तिखट हिरव्या मिरच्या, 3-4 आल्याचे छोटे तुकडे, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे, मूठभर कोथिंबीर आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी. आणि हे सगळं बघा हिरवगार मस्त झणझणीत वाटण तयार. हे वाटण त्या शिजलेला कांदा आणि टोमॅटोमध्ये घालायचं. सगळं व्यवस्थित एकत्र करून वाटलेल्या मिक्सरमध्येच थोडं पाणी घालून ते पाणी या कांदा, टोमॅटो आणि या वाटणामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. हा आपला दही भात तयार आहेच आहे. त्याच्यात ही तयार झालेली चमचमीत झणझणीत हिरवी ग्रेव्ही आणि या ग्रेव्हीवरती आपले मस्त सोनेरी रंगावर खरपूस भाजलेले वांग्याचे काप मस्त दिसत आहेत की नाही. ताट बघितल्यावर तुमचीसुद्धा भूक चाळवली की नाही खरं सांगा हां. आता मस्तपैकी दही भात आणि त्याच्याबरोबर ग्रेव्ही आणि वांग. हिरव्या ग्रेव्हीमधले हे वांग्याचे काप इतके झकास लागतात, तुम्ही नक्की करून बघा.